जर तुम्ही सोशिओलॉजी ऑप्शनल घेतलाय तुमच्या UPSC साठी किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्ह साठी, तर आन्सर रायटिंग हा अतिशय क्रुशियल पार्ट आहे हे तुम्हाला माहिती आहे. आन्सर रायटिंग करत असताना बऱ्याच वेळा आम्ही फंबल करतो, की आम्ही कंटेंट कुठून निवडायचं किंवा प्रश्नाची सुरुवात, उत्तराची सुरुवात कुठून करायची. त्याच्यासाठी मी इथे एक आन्सर रायटिंग फ्रेमवर्क देतोय तुम्हाला. ते आन्सर रायटिंग फ्रेमवर्क खास करून तुम्ही जर पेपर 1 चे युनिट 7 टू युनिट 10 विचार केला, की ज्याचं ओव्हरलॅपिंग बऱ्याच वेळा पेपर 2 मध्ये पण आपल्याला बघायला मिळतं. तो यांचं ह्या युनिट्स बद्दल जर आपल्याला क्वेश्चन आहे आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे, तर त्याच्यासाठी एक फ्रेमवर्क आपण वापरू शकतो आणि ते फ्रेमवर्क कसं आहे ते बघूयात आपण. तर ट्रॅडिशनल सोसायटी, ट्रान्झिशन फ्रॉम ट्रॅडिशनल टू मॉडर्न सोसायटी याचा विचार करायचा. अँड युनिट 7 जसं की आहे पॉवर अँड पॉलिटिक्सवर, युनिट 8 जसं की आहे रिलिजन अँड सोसायटी, युनिट 9 तुमचं आहे समजा फॅमिली, किनशिप, हाऊसहोल्ड अँड सोसायटी आणि युनिट 10 इज अबाउट सोशल चेंज. तर ह्या सगळ्या युनिटचं तर पॉवर इन द ट्रॅडिशनल सोसायटी अँड पॉवर इन द मॉडर्न सोसायटी याच्यात काय बदल आहे सोशल चेंज झाल्यामुळे, रिलिजन इन द ट्रॅडिशनल सोसायटी आणि रिलिजन इन द मॉडर्न सोसायटी याच्यात काय चेंज आहे हे लिहा. हे लिहित असताना ट्रॅडिशनल सोसायटीमध्ये वेस्टर्न सोसायटीचं काय डिस्कशन आहे, ट्रॅडिशनल सोसायटीच्या इंडियन सोसायटीचं काय डिस्कशन आहे हे लिहा रिलिजनचं. तसंच मॉडर्न सोसायटीचं वेस्टर्न सोसायटीमध्ये काय डिस्कशन आहे आणि मॉडर्न सोसायटीचं इंडियन सोसायटीमध्ये काय डिस्कशन आहे ते लिहा. इथे एक एक्झाम्पल सांगतो रिलिजन वरून आठवलं. वेन यू आर टॉकिंग अबाउट सेक्युलरिझम और सेक्युलरायझेशन, धर्मनिरपेक्षता किंवा निधर्मीकरण, ही चर्चा सेक्युलरायझेशनची चर्चा वेस्टर्न सोसायटीत ही प्रॉमिनंटली होत असते, वेस्टर्न मॉडर्न सोसायटीमध्ये, बिकॉज रिलिजन अँड व्हॉट स्टेट इज डिफरंट. इंडियन सोसायटीमध्ये तसं आपल्याला करता येत नाही. वी डिस्कस अबाउट सेक्युलरिझम. ओके, निधर्मीकरण ही संकल्पना भारतीय समाजात, आधुनिक समाजात तितकीशी लागू होत नाही. तर हे जर तुमच्या आन्सर्स मध्ये दिसलं तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला मार्क्स हे चांगले मिळू शकतात. अशाच अपडेटसाठी फॉलो करत राहा प्रमाण IAS ला सोशिओलॉजी ऑप्शनल. थँक्यू सो मच.